मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. गेलेल्या काळावर विचार करायचा नाही, भविष्याची चिंता करायची नाही. नंतर कधीतरी आपल्याला संधी मिळायची नाही. आता हे जे प्रमाण आहे, या प्रमाणाचा अर्थ आहे जशी परिस्थिती असेल तसं राहायचं. म्हणजे आपल्या कर्तृत्वासारखं जगायचं नाही, आपल्याला पुरुषार्थाला काही किंमत नाही असा त्याचा अर्थ आहे. आपला विषय चाललेला आहे की परिस्थिती कशी असू द्या, त्या परिस्थितीला उलट करायचंय. आज आपल्याला जगायचंय. मागे कसं काळ गेला, मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका. इथून मागे गाफील जीवन जगलात, नका विचार करू. पुढे संधी भेटेल का नाही, नका विचार करू. आजच्या कंडिशन, आताच्या परिस्थितीचं सोनं करा. कसं जगावं? श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात, सज्जन हो लक्ष द्या. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करतात कसं जगावं. रस्त्याने तीन महिला चाललेल्या, समोरून एक साधू आला. त्या साधूला विचारलं, सांगा महाराज, या तीन पैकी कोणती पाहिजे तुम्हाला? मागची पाहिजे, पुढची पाहिजे की मधली पाहिजे? साधूने उत्तर दिलं, साधू म्हणतो, अगली दे ना पिछली दे, अगली दे ना पिछली दे, सदके जावा बिछली दे. याचा अर्थ काय हो? अगली दे ना पिछली दे, मला पुढचं नाही पाहिजे, भविष्य नाही पाहिजे. ना पिछली दे, मला भूतकाळ नाही पाहिजे. सदके जावा बिछली दे, मला वर्तमानात जगायचंय. माझ्या देशाचा साधू म्हणतो, सज्जना हो, करंट सिच्युएशन मध्ये माणसानं जगावं. आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आज आपण सावध झालं पाहिजे. आणि आज जगणं, वर्तमानात जगणं म्हणजे सज्जना हो, जिवंत असून सुद्धा जीवनमुक्त माणसासारखं जगणं आहे. त्याला शंकराचार्य म्हणतात, तो जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त, जीवन जगत असून सुद्धा जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव तो घेत असतो. उदासीनतेनं जीवन जगायचंय. राजा रावणानं सज्जना हो, जानकी मातेला प्राप्त करण्यासाठी मिथिलेमध्ये एक बार प्रयास केला होता. पण राजा रावणाला शंकराचा तो शिवधनुष्य हल्ला सुद्धा नाही. पूर्णपणे पराभव त्याच्या पदरी पडला. म्हणून बाबा तो खचून गेला नाही. मागच्या वेळेला पराभव पदरी पडला होता म्हणून निराश नाही झाला. पुन्हा पुढे कधी त्या जानकी मातेला प्राप्त करण्याची संधी मिळेल की नाही याची चिंता त्यानं केली नाही. पंचवटीमध्ये संधी मिळाली ना, त्यानं विचार केला, आता आज संधी आली ना, तर या संधीचं सोनं करायचे मला. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, तो राजा रावण कोण? जाके डरे अतिकाल डराही, जो
जाके डर अति काल डेराई, काळ सुद्धा रावणाला पाहिल्यानंतर थरथर कापत होता तो रावण. पण तुलसीदासजी म्हणतात जानकी मातेला घेऊन जाताना कसा चाललाय. सोद ससीस स्वान किनाये इतवत चलई चला भडियाई. तो राजा रावण जानकी मातेला घेऊन जात असताना कोण राजा रावण, ज्या रावणाला पाहिल्यानंतर काळ थरथर कापत होता तो रावण. पण तुलसीदासजी म्हणतात जानकीला नेताना कुत्र्यासारखं त्यानं उचललं आणि पटकन पळायला लागला. कुत्र्याची उपमा दिली त्याला, कुत्र्याची याचा अर्थ असा झाला माणसानं जगावं कुत्र्यासारखं. काही माणसं म्हणतील महाराज अहो कुत्र्यासारखं जगणं म्हणजे काय चांगलंय का ते. एखाद्या माणसाला जर स्वतःसाठी वेळच देता येत नसेल ना तर समाजामध्ये माणसं त्याच्याकडे बघून म्हणतात अरे काय जिनं कुत्र्यासारखं झालंय त्याच. कुत्र्यासारखं जिनं झालंय आणि कुत्र्यासारखं का जगावं ऐका सज्जन हो. काही निगेटिव्ह लोकांकडून सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला घेता येतात. ऍटिट्यूड फक्त माणसाचा शुद्ध असला पाहिजे. कुत्र्यासारखं का जगावं त्याचं कारण राजा रावणाला कुत्र्याची उपमा दिली आहे. त्याचं कारण आहे सज्जन हो, ज्या वेळेला कुत्रा आपल्या दारावर येत असतो, कुत्रा दारात आल्यानंतर सज्जन हो आपण त्याला भाकरी टाकल्याबरोबर ती भाकरी उचलत असताना कुत्रा हा विचार करत नाही मी काल या दारावर आलो होतो पण काल मला इथे भाकर मिळाली नव्हती, उद्या मी या दारावर आल्यानंतर मला उद्या इथे भाकर भेटेल की नाही याची तो चिंता करत नाही. काल मिळाली नव्हती याचा विचार करत नाही, आज मिळाली ना आता उचला आणि चला पळायला लागला. असं माणसाचं जीवन असावं. आताच्या या घडीला जीवन जगावं सज्जन हो. मागे कसं जीवन गेलं नका विचार करू त्याचा. संधी पुन्हा येईल का नाही. बरबी ही वेळ सापडली संधी, बरबी ही वेळ सापडली संधी. मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.